फ्रॉम चायना विथ लव. जेवढं मला लक्षात आहे, हा चित्रपट जेव्हा पोस्टपोन झालेला त्यावेळी आपण या गोष्टी या चित्रपटाच्या प्लॉटविषयी डिस्कशन केलेलं आणि एक इंटरेस्टिंग प्लॉट ट्विस्ट असेल या चित्रपटात हे आपण गेस केलेलं आहे. अँड यस, इट इज अ फॅन्टॅस्टिक फिल्म. एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. रोज रोज त्याच टाईपच्या स्टोरी बघून पण ऑब्व्हियसली कंटाळा येतो, पण हा चित्रपट पूर्ण यार डिफरंट आहे. स्टोरी रायटिंग मला याचं खूप सुंदर वाटलं. बाकी सर्व कलाकारांनी जबरदस्त अभिनय केला, यात वादच नाही. आणि हा चित्रपट जेव्हा तुम्ही म्हणजे एक तऱ्हेने बघतात ना, तेव्हा एक तऱ्हेने आपण क्युरियस असतो की यार काय होईल पुढे. सो मस्ट वॉच आहे. आणि प्लॉटविषयी याविषयी डिस्कशन यामुळे नाही करत आहे, कारण जेव्हा हा पोस्टपॉन झालेला त्या दिवशी जेव्हा मी व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल या विषयी चर्चा केलेली, कारण मी एक्सायटेड होतो. आणि जेव्हा मला कळलं की यार पोस्टपॉन झाला हा चित्रपट, तेव्हा मला वाटलेला की एक स्पेशल व्हिडिओ या चित्रपटावर बनव. त्यामुळे आणि इवन ट्रेलरच्या वेळी पण आपण चर्चा केली होती. बस चित्रपट बघून आल्यानंतरचा एक्सपिरियन्सविषयी आपण आज याविषयी बोलणार आहे. मला खरं सांगायला गेलं तर बॅकग्राऊंड म्युझिक पण याचं चांगलं वाटलं. म्हणजे एक तऱ्हेने जेव्हा टेन्स्ड असो, रिलॅक्सेशनवाला असो, म्हणजे मी म्युझिकचं डेफिनेटली इथे म्युझिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. की जेव्हा कोणता पण चित्रपट एक तऱ्हेने जे प्रसंग आपल्याला अनुभवायचे असतात तर म्युझिक महत्त्वाचं असतं. ते यांनी खूप सुंदर काम केले त्या बाबतीत. बाकी सर्व कलाकारांनी छान अभिनय केला. आणि जेव्हा डायरेक्शन छान आहे तुमचं, प्रोडक्शन व्हॅल्यू पण ठीकठाक वाटली मला, तर डेफिनेटली तुम्ही हा चित्रपट पाहायला पाहिजे असं माझं मत आहे. यू विल लव इट फॉर शुअर. हां, जास्त ट्विस्ट अँड टर्न्स ठीकठाक आहेत, बट यू विल लव इट फॉर शुअर.